रामकृष्ण हरी मंडळी, मस्त असं आभाळ आलंय, मस्त वातावरण झाले. चला म्हणलं कुट्टी कसली आपल्या घाण गोळा केलेली आहे, म्हणलं ती पेटवून द्यावं. चला जाऊदे तुम्हाला. बघा इकडे ही कुट्टी मोहर आपला असा चारा आणून ठेवलेला असतो. आत्ता कुट्टी केली त्याचा थोडंसं पडलेली घाण बाकीची इकडं खाली टाकून दिली या कॅनेलमध्ये आणि ही द्यायची आता पेटून. काय आभाळ आलंय, मस्त असं छान वातावरण झालंय. हा बघा ही कचरा बिचरा कागद कुगद ही इकडं असतात आपले लांब, तर पेटावते. मस्त असं पेटलं चांगल्यापैकी. बघा हे केनेले आपल्या घरापाठी मागं, इकडं आपल्या शेवग्याचं झाड आहे. शेवग्याला छान मस्त अशा वाद्या लागल्यात, निबार निबार आहेत वर, पण खाली चांगल्या मस्त छान अशा वाद्या लागलेल्या. इकडं आपली जुनी बैलगाडी, त्याच्यामध्ये काय पसारा असेल तो भरून ठेवला आहे. आपला काय लागतो तो किरकू कारकू ज्या गोष्टी लागणार आहेत त्या भरून ठेवलेल्या. आता लागली वाफ लागायला, वरती चमते आता. म्हणलं पावसा पाण्याच्या अगोदर यायला, पाऊस तर महत्वाचा आहे. इकडे बघा आमच्या रेडीचा मुक्त गोठा, कसं काय खाण्याचं काम चाललंय. कसं काय खाण्याचं काम चाललंय. दमा दमा आय 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 दमा म्हणलं की लय कळतं, पण आता खाण्याच्या नादात आहे. आताच तिला कुटी आणि त्याच्यावरती खुराक असतं, जी कुटी मांडली त्याच्यावरती खुराक असतं. सकाळची थोडीशी बाकीच्यांना मुरगास असतं, 2-3 गायांना ही टाकावं लागते, म्हणून ही कुटी करून ठेवली. बघा कालचा स्टॉक आलाय आपला. हे कालचा स्टॉक नाही धावलेला, मी वाटतं नाही धावला. कालचा स्टॉक आलाय आपला खुराकाचा. इकडं पहा भुसालाही नव्हता, त्याच्यामुळे भुसा मापातच आलाय. ही जुना टॉक आहे आपला, इकडं नवीन टॉक, इकडं जुना टॉक. आपला आसन द्यावा, एकदाच भरतो आपण, नो टेन्शन. आता चारा बिरा इकडं बघा भरून झालाय. चला आज जरा शेताकडे जावं म्हणलं, रानात येते फेरफटका मारून. तर तुम्हाला बी धावते. चला निघाले आता रानाकडं, धावते रानातला ऊस बीस दारापासून सुरुवात करते आपल्या. चला बघा इकडे हे ऊस आहे आपला, दारातला ऊस आहे हा. तो पलीकडे दिसतोय, तो घालण्यासाठी चालू आहे. इकडं दाद्या आणि तुमचं दाजी उभा राहिलेले, काय निविजन चाललंय काय माहिती त्यांच्या दोघांचं. बोरची मोटर केली चालू. इकडं बघा असं पाणी सोडलं. किती वेळ झाला चालू केलेली? 10-15 मिनिटं झालं. असं चाललंय आता ह्या दिवसात. पण तिकडं ऊस आहे आपला. हे कसं काय दिसतोय ऊस. हा जवळचं औषध आहे की मग. आता खुरपण केली, खुरपण केलेलं तर किती दिवस झालं. बघा इकडं कुत्र्याची मजा. उठवा उठवा उठ की राजा, उठ. राजाने घेतली लोळवाटी चांगली, पायात घोटाळतो. असं दिसतंय वातावरण, असं वातावरण आहे बघा आमचं. इकडं बघा असं वातावरण आहे या सगळं हिरो दिसतंय एवढं आपलंच. हा नाद करायचा नाही आपल्याला. चला घरी जावा येते मी. हा झालाय ना. गाया कशावर वाटतात, आवाज इथपर्यंत येतोय. मोठ्या मोठ्याने बोंबलत्यात गाया, सांगायलाच नको. लईच म्हणजे लईच वरडायचं काम चालू या.
गवत घेते थोडंसं रेडीला आणि आलेच रेडीला गवत काढते. चला आता पटकन घेते गवत काढून आणि मग जाते तुम्हाला. एवढं गवत काढलं आता निघते घराकडं आपल्या रेडीसाठी. शेतात आलं तरी माणूस मोकळं जात नाही. पेंडीवर का व्हायना चारा किंवा भाजीला काय का व्हायना घेऊन निघतं. ऊसाचं इतकं बी बालपण छान आहे ना, अजून त्याला सुकून नाही दिला आणि काहीच नाही, इतकंच भारी आहे. मस्त फुटवा पण केलाय ऊसाने. चला आता निघते घराकडे. धारा काढायच्यात आणखी. बघा आणलं आमच्या महिन्याला खायला. खा बाई खा, दे खाऊ. तिकडं तवर झाली सुरुवात गाया सोडायची. गाया सोडायला चालू. चला आता तिचा दरवाजा घेते लावून आणि गायांचं लागते बघू. करून बसलात. नोकरदाराचीच वेळ आली. आता काय खरं सांगू काय झालं. आता सकाळी नंबरला बारीला लागून 1 लिटर पेट्रोल आणलं. आताच्या दाराला संपलं. 2 गायाला कमी पडलं. त्या इकडून तिकडून दार काढा गेलो. गायची गायने हाणली लात. का त्यांना लागली मशीनची सवय. लाईटीचं गेलं लोड शेडिंग निवळ दाराच्या टायमाला. लाईट नाही. इकडून तिकडून पेट्रोल टाकून दारा काढीन इंजिननी तर पंपावर पेट्रोल भेटाना. सकाळी 1 लिटर भेटलं आणि आता मला काळजी पडली. सकाळच्याला 160-65 लिटर दूध, सकाळच्याला 80-85 लिटर दूध काढायचं कसं. पेट्रोल बी नाही आणि लाईट बी नाही. आताच्याला 2 गायाच्या हातात दार गाळली. तिने लात मारली.